आपल्यासोबत सरन्यायाधीश डॉक्टर भरत बलवल्ली आणि राधिका पालमवार आहेत. नमस्कार आणि हार्दिक शुभेच्छा. We'll wait for some time. Some guests are there. They are coming inside. मॅम पुढे येऊन जा. ओके. नमस्कार आणि हार्दिक शुभेच्छा. संगीत, अध्यात्म आणि विज्ञान ही 3 शतांवर करणारी वेगवेगळी वाटली तरी त्यांच्या परस्परांशी अगदी सूक्ष्म आणि संघटित संबंध आहे. भारतीय ज्ञान परंपरेत यात नाही क्षेत्रात एकत्रित विचार करून मानवाच्या सर्वांगीण उन्नतीचा मार्ग दाखवला गेलेला आहे. मी पियुषा नगराळे आपले मनपूर्वक स्वागत करते आहे. मला अत्यंत आनंद आणि सन्मानित वाटत आहे. ऑरेंज सिटी लिटरेचर फेस्टिवलच्या या 6व्या संस्करणासाठी आपण सर्व इथे उपस्थित आहात याचा मला अतिशय आनंद आहे. हा भव्य साहित्य सोहळा SGR नॉलेज फाउंडेशनतर्फे GH रायसोनी युनिव्हर्सिटीच्या साहाय्याने आयोजित केले गेलेला आहे आणि याला रायसोनी एज्युकेशनने समर्थ दिलेले आहे. प्रथम आपल्या प्रमुख वक्त्यांची ओळख करून देण्यास मला खूप आनंद होतो आहे. सरन्यायाधीश डॉक्टर भरत बलवल्ली. वी वेलकम्स यू सर. प्लीज कम ऑन स्टेज सर. आणि राधिका पालमवार यांचा पण टाळ्यांनी स्वागत करूया. भारतीय संगीत, अध्यात्म आणि विज्ञान या विषयामध्ये अद्वितीय संशोधन व योगदान देणारे एक प्रबोधनकार आहेत. यांनी आपल्या स्वर ज्ञानाने आणि तत्वचिंतनाने भारताच्या प्राचीन परंपरेला आधुनिक विज्ञानाच्या संदर्भात उलगडून दाखवलेले आहे. आणि त्यांच्यासोबत संवाद साधण्यासाठी आपल्या मंचावर आहेत राधिका पालमवार, ज्यांनी आपल्या विचारशैलीने आणि प्रश्नांच्या तीव्रतेने अनेक विषयांना नवी दिशा दिली आहे. त्या संवादाच्या माध्यमातून अनेकांच्या मनातील प्रश्नांवर प्रकाश टाकत आहात. दोन्ही मान्यवरांचं आपण स्वागत करूया आणि या टाळ्यांच्या गजराने प्लीज. आजच्या या संवादात आपल्याला लाभार्थीय संगीत, अध्यात्म आणि विज्ञान यांचे अंतरसंबंध कसे आहेत हे समजवणार आहे. याशिवाय ही शाश्वत भारतीय परंपरा आजच्या डिजिटल युगात कशी सुसंगत ठरते यावर ही चर्चा होणार आहे. या संवादातून आपल्याला ज्ञान, अनुभव आणि प्रबोधनाचा खजिना मिळेल यात शंका नाही. चला तर मग या संपूर्ण प्रवासाला सुरुवात करूया. नाव द स्टेज इज ओव्हर टू यू मॅम. थँक्यू सो मच. हॅलो. नमस्कार. सर्व रसिक श्रोतांचे मनपूर्वक स्वागत. सर्वप्रथम भरत बलवल्लीजींना मी खूप खूप धन्यवाद देते की त्यांनी या इव्हेंटचा भाग होण्यासाठी स्वीकार केलं. सुरुवात करते. स्वराधीश जो सूर सर्व सुरांचा, स्वरारंभ आरंभ तो निर्गुणाचा. रसिक हो, आपलं भारतीय शास्त्रीय संगीत हे मनाला निर्गुण अवस्थेत नेणारं अथांग, अमर्याद आणि अपार असं सागर आहे. आणि या कलेला समर्पित असे कलाकार असतात जे अकल्पनीय आविष्कार करून आपल्या सर्वांनाच थक्क करू शकतात. आज असेच एक कलाकार आपल्यामध्ये उपस्थित आहे, स्वराधीश डॉक्टर भरत बलवल्लीजी. भरतजी मनपूर्वक स्वागत. आणि या शब्दस्वरांच्या मैफिलीला आपण आता सुरुवात करूया. नुकतंच भरतजींचं एक पुस्तक लॉन्च झालेलं आहे, भरत काव्य वाक्य या नावाचं. तर त्यांनीच मी सुरुवात करू इच्छिते. भरतजी, थोडंसं आम्हाला तुम्ही त्याच्याबद्दल काहीतरी सांगाल. भरत वाक्य हे जे पुस्तक आहे हे माझ्या सांगीतिक आणि आध्यात्मिक ह्या विचारांवरती आधारित आहे. आणि
त्या पुस्तकाचं आत्ता नुकतंच विमोचन झालं. भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी त्याचं विमोचन केलं. आणि मुळात हा विषय लिहिण्याचं कारण असं होतं की ती माझी म्युझिकल बायोग्राफी आहे. म्हणजे काय विचार करून, काय सिद्धांत बाळगून मी गातो आणि जगतो, हे समजण्याचं त्याच्यातनं समजवण्याचा एक प्रयत्न आहे. त्याचं कारण असं आहे की आपल्याकडे भारतात एक समृद्ध ज्ञान परंपरा लाभलेली आहे. आणि ती समृद्ध ज्ञान परंपरा जी आहे ती फक्त संगीताची अशी नाही आहे, ती सगळ्याची, एकूण गोष्टींची आहे. तर एकूण गोष्ट म्हणजे काय की आपण जे म्हणतो की आपण हिंदू आहोत, तर हिंदू म्हणजे काय, ती जगण्याची पद्धत आहे, द वे ऑफ लाईफ. तर त्या वे ऑफ लाईफमध्ये जगत असताना निसर्गाशी तुमचं तारतम्य किती आहे, नैसर्गिकदृष्ट्या तुम्ही निसर्गाशी कसे कनेक्टेड आहात, हे पदोपदी तुम्हाला समजलं तर तुमचं एक स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग एक वेगळ्या दिशेने जाऊ शकतं, अशी माझी एक समजूत आहे आणि अनुभूती आहे. आता मी जेव्हा गातो तर गात असताना सुद्धा निसर्गामध्ये ज्या श्रुती असतात, ज्या निसर्गाने बनवलेल्या आहेत. आता आपण गाण्यामध्ये उदाहरण द्यायचं झालं तर 22 श्रुती म्हणतो. तर 22 श्रुती म्हणजे काय की त्या इतक्या पॉवरफुल आहेत, निसर्गामधल्या फ्रिक्वेन्सीज इतक्या पॉवरफुल आहेत की त्याचा उल्लेख सामवेदात सुद्धा दिलेला आहे. सामवेदात सुद्धा म्हणजे कसं की आपण जेव्हा मंत्र म्हणतो किंवा काही जे काही गातो किंवा जे काही करतो तर त्याचा एक प्रभाव होतो. आजकाल तुम्ही आता घरात साधारण एक सत्यनारायणाची पूजा घातली तर तुम्हाला तो भटजी येऊन ते मंत्र म्हणतो. तर ते मंत्र म्हटल्यानंतर आधीच्या काळामध्ये जे प्रभाव पडायचे मंत्रांचे, ते प्रभाव तुम्हाला आत्ताच्या काळामध्ये पडलेला दिसतो का, तर तो नाही दिसत. फक्त पूजा केली जाते, पण मंत्र बोलले जातात, पण पुढे त्याचं काही होत नाही. तर असं ह्याचं कारण असं आहे की ज्या वेळेला जे मंत्र बोलले जायचे तर त्या मंत्रांचे जे व्यंजनशास्त्र आणि श्रुती सिद्धांत आहेत त्याचा पहिल्यांदा अभ्यास त्या भटजींनी केलेला असला पाहिजे. आणि ते करत असताना आपण काय बोलतोय त्या बोलण्याचा अर्थसुद्धा त्याला समजला पाहिजे आणि ते का बोललं जातं आणि काय हेतू साध्य करण्यासाठी ते बोललं जातं आहे, ह्या गोष्टीचं गांभीर्य त्या माणसाला पाहिजे जो ती विधी करतोय. ह्या तिन्हींचं समन्वय आणि अभ्यास एका नैसर्गिक तारतम्य असलेल्या व्यक्तीकडनं जेव्हा होतं तेव्हा ते कार्यसिद्धीला पावतं असं मला वाटतं. सो आजकाल काय झालं की असे जे मंत्र आपण म्हणतो किंवा गातो त्या मंत्रांमधलं संगीत वजा झालं आणि संगीत फक्त हे म्हणजे मनोरंजनासाठी आहे आणि त्या पलीकडे त्याचा काही वापर नाही आहे, अशी एक आख्यायिका सेट केली गेली कालांतराने. आणि ती कालांतराने सेट करत गेल्यामुळे मंत्र, त्याचं व्यंजनशास्त्र, श्रुती सिद्धांत, संवादशास्त्र, सामवेदात दिलेल्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळीकडे फिल्टर होत 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 दुर्लक्ष केलं गेलं. आणि ते दुर्लक्ष केल्या गेल्यामुळे आज त्या गोष्टींचा प्रभाव जसा आपल्याला आधी आता जसं तानसेन गायचं तेव्हा पाऊस पडायचा असं म्हणलं जातं, पण ते खरं होतं, ते खोटं नाही आहे. त्याचं कारण असं आहे की साऊंड, आता त्याच्यावरती एक माझं संशोधन आहे, ज्यांनी जे इथे सायन्सचे विद्यार्थी आहेत त्यांना समजेल मी काय म्हणतोय ते, की 118 हे पिरियॉडिक टेबलमधले एलिमेंट्स आहेत. त्या पिरियॉडिक टेबलमध्ये जे एलिमेंट्स आहेत त्याच्या पलीकडे अजूनपर्यंत काही एलिमेंट्स आहेत असं वाटत नाही. आत्तापर्यंत 118 आहेत. तर त्या 118 एलिमेंट्सचं जे ॲटॉमिक मास आहे ते कॅलिब्रेट करण्यासाठी साऊंड हा मापदंड ठरू शकतो. हा रिसर्च आहे. लॅटिन लोकांनी ज्या व्हॅल्यू दिल्या त्या फक्त रेंज दिली. म्हणजे आता समजा पोटॅशियम असेल तर पोटॅशियमची व्हॅल्यू ही 38 ते 40च्या मध्ये आहे, तर ती रेंज दिली. पण माझं असं म्हणणं आहे की आपलं विज्ञान एवढं कच्चं नाही आहे की त्या रेंजमध्ये आपण हे करतो. आपल्याला विथ डेसिमल असलं पाहिजे आपल्याकडे की एक्झॅक्ट काय आहे. सो ते एक्झॅक्ट समजण्यासाठी त्या लोकांना माहीत नसेल, पण आपल्याकडे भारतीय ज्ञान परंपरेत अशी एक व्याख्या आहे की आपण ॲटॉमिक मास शोधण्यासाठी ध्वनी म्हणजे साऊंड, नाद हा मापदंड घेऊन त्याचं ॲटॉमिक मास एक्झॅक्ट किती आहे हे सांगू शकतो. आणि त्याचा माझा रिसर्च आहे, त्याचा माझा अभ्यासही आहे. तो सगळा रिसर्च जर मी इथे मांडायला गेलो तर 5 तास कमी पडतील, असा तो विषय आहे. पण सांगायचं कारण काय की त्या ध्वनीचा
आणि त्या नादाचा जो इफेक्ट आहे तो सगळ्या चराचराच्या पार्टिकल्सवरती म्हणजे ॲटम्सवरती मॉलिक्युल्सवरती पडतो आणि तो पडत असल्यामुळे एक वेगळा प्रभाव जेव्हा तुम्ही गाता किंवा तुम्ही मंत्र म्हणता तेव्हा तो अस्तित्वात येतो, तो आणावा लागतो. सो त्या काळामध्ये जेव्हा तानसेन वगैरे सगळे गायचे त्यावेळेला श्रुती सिद्धांताचा अभ्यास आणि राग संवादशास्त्राचा अभ्यास इतका होता जो आता सामवेदात आढळतो की त्याच्यामुळे निसर्गातल्या घटकांवरती त्याचं एक वेगळ्या पद्धतीने त्याचं काय म्हणतात त्याला इफेक्ट पडून ती कृती घडायची. त्याच्या मागचं विज्ञान काय आहे ते मी या पुस्तकात दिलेलं आहे. आणि त्या पुस्तकात मी हेही दिलेलं आहे की श्रुतींचं फ्रिक्वेन्सीज जे आता आपण 22 श्रुती म्हणतो त्याच्या फ्रिक्वेन्सीजच्या पर्सेंटेज म्हणजे 6 जर इथे असेल तर रे किती अंतर आहे श्रुत्यांतरांचं म्हणजे एक श्रुती आणि त्याच्यानंतरची श्रुती याच्यामधलं अंतर किती आहे हे समजल्यानंतर आपल्याला त्याचा अभ्यास करता येतो. हे फक्त गायकांनीच करायचं असं नाही आहे. आता जो कोणी योग मार्गातला आहे तो जर ओंकार साधना करत असेल तर ओंकार साधना जरी तो करत असतो तरीसुद्धा त्याला ह्या गोष्टींचा खूप फायदा होऊ शकतो. कारण संगीत म्हणजे फक्त स्वरांची परमिटेशन कॉम्बिनेशन नाही आहे. संगीत म्हणजे एक सूरसुद्धा पण जो निसर्गामध्ये असलेला श्रुतिबद्ध सूर तो एक सूरसुद्धा संगीतच असतो. आणि त्या मार्गाने ज्यावेळेला आपण जातो आणि हे करत करत जेव्हा अभ्यासतो तेव्हा आपल्याला समजतं जे मला समजलं की काय पद्धतीने आपण गाणं ऐकलं पाहिजे, काय पद्धतीने आपण गोष्टी आपल्यामध्ये म्हणजे सांगायचं झालं तर आता मी प्रत्येक संगीताच्या साधकाने असेल किंवा कोणी जो गाणं रिस्पॉन्सिबली ऐकतो त्याला त्याच्या मागचा तर्क माहीत असला पाहिजे की हे असं का आहे. सो त्याच्यामुळे 22 श्रुतींचं जे गणित आहे ते काय आहे ते सगळं या पुस्तकात मी त्याचं विज्ञान दिलेलं आहे. वाह. आणि ह्या पुस्तकामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे संगीत, अध्यात्म आणि राष्ट्रनिर्मिती ह्या 3 गोष्टींचा उल्लेख आहे. संगीत तर आहेच, अध्यात्म म्हणजे काय की विज्ञाननिष्ठ अध्यात्म. मी ज्यावेळेला सावरकरांचा अभ्यास करत होतो त्यावेळेला मला असं समजलं की माणसातला देव काय असतो आणि विश्वातला देव काय असतो हा फरक समजला. सो त्या पद्धतीने फक्त देवाचं नाव घ्या, माळा ओढत बसा अशा जनरेशनमधला मी नाही आहे. माझं जनरेशन म्हणजे रिझल्ट ओरिएंटेड आहे किंवा माझ्या नंतरचंही जे जनरेशन येईल ते फार रिझल्ट ओरिएंटेड असणार. त्यांना सांगितलं की तुम्ही कर्म करत बसा आणि एक हवेतलं हायपोथेटिकल अध्यात्म सांगितलं तर ते माझ्या जनरेशनला न पटणार आहे. लॉजिक पाहिजे प्रत्येक गोष्टीच्या मागे. सो हे जे लॉजिक समजवणं आहे ते लॉजिक विज्ञानाने समजवता येतं. आणि हे लॉजिक मला सावरकरांचा अभ्यास करताना खूप जास्त समजलं. सावरकरांनी राष्ट्रनिर्मिती आणि बाकी सगळ्या गोष्टींबद्दल काय सांगायचं ते सांगितलेलंच आहे. पण त्यांचं जे व्याख्या होती आस्तिकत्वाची आणि नास्तिकत्वाची म्हणजे मला असं वाटतं की ट्रान्सफॉर्मेशन जी होते ना ते आस्तिक माणसाच्या पेक्षा नास्तिकाची ट्रान्सफॉर्मेशन लवकर होते. कारण त्याच्या डोक्यामध्ये संकल्पना काहीच नसते, त्याला जे डोळ्याला दिसतं ते त्याचा विश्वास ठेवतो. पण आस्तिक माणसाचं असं होतं की त्याच्या डोक्यामध्ये त्यांनी देवाची संकल्पना ठेवलेली असते. त्याच्यामुळे खरा देव जरी त्याच्यासमोर आला तरी तो तू नाही आहेस, माझ्या डोक्यातली जी संकल्पना आहे ती निराळी आहे म्हणून तो त्याला हाड करणार. सो प्रॉब्लेम काय होतो की ह्या सगळ्या गोष्टी करत असताना ना पहिल्यांदा स्वतःला फार चांगल्या पद्धतीने ओळखायला पाहिजे. आपला पिंड काय, आपली प्रवृत्ती काय आणि त्या प्रवृत्तीप्रमाणे आपलं नैसर्गिक तारतम्य आहे का आपण काय करतोय या सर्व गोष्टींना ओळखून एक कर्मबद्ध पद्धतीने काय पद्धतीने आपल्याला मार्गाने जायचं आहे, योग मार्गाने जायचं आहे, भक्ती मार्गाने जायचं आहे, काय आहे ह्याची एक भूक असते प्रत्येकाची. ती ओळखून प्रत्येकाने जर वाटचाल केली ना तर मी जे म्हणतोय ते थोड्याफार प्रमाणात समजायला मदत होईल. सरांनी खूप छान पद्धतीने सगळंच एक्सप्लेन केलेलं आहे आणि मला असं नक्कीच वाटतं की शास्त्रीय संगीताचा जो कोणी स्टुडंट आहे त्याला या पुस्तकाने नक्कीच खूप फायदा होईल आहे. मला असं विचारायचं आहे सर तुम्हाला की तुमच्या सांगीतिक प्रवासाची सुरुवात
नेमकी कशी झाली आणि तुमच्या गुरुजनांबद्दल पंडित तुळशीदास बोरकरजी आणि पंडित यशवंत बुवा यांच्याबद्दल? कसं आहे, गाणं ही जी आहे ना ती फार एक निराळी विद्या आहे. ती निराळी विद्या मी का म्हणतो माहिती आहे, तुम्ही ऐकाल तेवढं थोडं आहे. तुम्ही ऐकून ऐकून अख्ख्या उभ्या आयुष्यात किती ऐकाल तेवढं कमी आहे. म्हणजे लहानपणी मी, तुम्हाला खोटं वाटेल पण 13-14 तास मी फक्त ऐकायचो की लोक काय गात आहेत. कधी गायचा प्रयत्न केला नाही. ऐकल्यामुळे एक गोष्ट अशी झाली की काय घ्यावं आणि काय सोडावं हे समजायला लागलं. आणि वेगळ्या पद्धतीने पहिला कान तयार झाला. तो कान तयार झाल्यामुळे आपण सुद्धा जे गातोय ते बरोबर आहे की चुकीचं आहे, योग्य आहे की अयोग्य आहे, हे निवडायची एक वेगळी क्षमता डोक्यामध्ये निर्माण झाली. ते चालू असत असताना काय होतं की तुम्हाला एक चांगला गुरु लागतो. गुरु गाणं शिकवताना का लागतो? संगीत ही गुरुमुखी विद्या आहे हे आपण मानतोच, मीही मानतो. पण हाही एक मोठा अभ्यास आहे की गुरु एकाच तोंडातनं एका वेळेला एकच गाऊ शकतो ना. आणि तो असं किती गाणार? म्हणजे तुमचं भांडं जरी एवढं असेल तरी तो देताना एका वेळेला एकच गोष्ट तो देऊ शकतो. पण गुरुकडनं काय घ्यावं हे आपल्याला शिष्य म्हणून कळलं पाहिजे. ते म्हणजे असं आहे की जेव्हा गुरु एक गोष्ट सतत सांगून त्याच्या गळ्यातनं तो देत असतो तेव्हा त्याच्याकडनं ती नॅक घेतली पाहिजे की त्यांनी जर एक गोष्ट शिकवली तर त्या एकाचं 100 कसं करायचं, ती नॅक घेतली पाहिजे. कारण परमिटेशन कॉम्बिनेशन्स, आता आपल्याकडे नंबर्स 1 ते 10 आहेत. टेलिफोन नंबर्स किती होतात की नाही? तसंच स्वरांचं आहे. 6 ते 6 7 सूर आहेत, तर त्या परमिटेशन कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही अख्खं ब्रह्मांड निर्माण करू शकता. सो ते निर्मिती क्षमता जी आहे ना, ज्ञानापेक्षाही मला वाटतं की निर्मिती क्षमतेची कक्षा जी रुंदावायची असते एखाद्या कलाकारांनी, ती कशी रुंदावली गेली पाहिजे ह्याची नॅक आपण पहिल्यांदा गुरुकडनं घेतली पाहिजे. सो माझ्या गुरूंनी म्हणजे पंडित यशवंतबुवा जोशी, त्यांच्याकडे मी ज्या वेळेला गाणं शिकायला सुरुवात केली त्यावेळेला त्यांनी मला जे राग शिकवले ते एका पद्धतीने शिकवले. अर्धा तास त्यांनी शिकवायचं, 45 मिनटं, आणि त्याच्यानंतर मी त्यांना तोच राग 1.5 ते 2 तास गाऊन दाखवणार. आणि ते गाऊन दाखवायचं म्हणजे कसं की त्यांनी मला शिकवलं, मग मध्ये आमचा एक डग्गा असायचा, तबल्यातला डग्गा, तर ते गात असताना ते ठेका वाजवून गाणार आणि मी गात असताना मी ठेका वाजवून गाणार, असं त्यांनी शिकवलं. आधीच्या काळात कसं व्हायचं की लोक फार कर्मठ असायची. म्हणजे त्यांनी शिकवलेल्या गोष्टींमध्ये थोडंसं काही आपण बदल केला, अरे हे असं नाही आहे, हे चुकीचं आहे. पण माझ्या गुरूंनी सांगितलं की ते जर उत्स्फूर्तपणे आलं आहे जर ते उत्स्फूर्तपणे आलं आहे तर त्या उत्स्फूर्ततेला नियम नसतो. पण क्लासिकल म्युझिक म्हणजे नियमाच्या बाहेरही जाऊन चालत नाही. पण जो नियम रागात सांगितलेला आहे ते परमिटेशन कॉम्बिनेशन इतकं इफेक्टिव्हली दाखवलं पाहिजे की ते चुकीचं असलं तरी ते बरोबर वाटलं पाहिजे. कारण समोरचा माणूस गाणं ऐकत असताना पुस्तक घेऊन बसत नाही ना. ॲस्थेटिक्स नावाचा एक प्रकार असतो, तर त्या ॲस्थेटिक्सला नटवणं म्हणजे काय असतं ती नॅक आपण गुरुकडनं घेतली पाहिजे. म्हणजे मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एका मोठ्या कार्यक्रमामध्ये मध्य प्रदेशमध्ये एक कार्यक्रम झाला होता, तर तिथे मी पटबिहाग राग गायलो होतो. तर गात 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 त्या वातावरणामध्ये ज्यावेळेला आपण पूर्ण फिरत असतो त्यावेळेला त्याच्यामध्ये एक वेगळीच फ्रेज मला डोक्यात आली. तर ती फ्रेज त्या रागात खरं गायली जात नाही, पण लोकांनी त्याला वाहवा दिली, अरे छान वगैरे. नंतर लोकांना कळलं की ही फ्रेज त्या रागात जात नाही. पण गात असताना मी त्यांना ते इतकं छान वाटलं आणि त्यांनी उत्स्फूर्तपणे लोकांनी दाद दिली. मलाही कळलं की ते या रागात जात नाही, पण ते त्यावेळेला मला तिथे घ्यावंसं वाटलं आणि मी ते घेतलं. सो ते उत्स्फूर्त होतं. व्याकरण असतं, व्याकरणाच्या पुढे उत्स्फूर्तता येते आणि उत्स्फूर्ततेच्या पुढे एक अशी वेगळी सिद्धता येते की नंतर ते आपण गायलेलं व्याकरणात गृहीत धरलं जातं. असं
हा एका कलाकाराचा जर्नी असतो. सो ह्या सर्व गोष्टी ज्या काही आहेत त्या मी बुवांकडनं घेतल्या. आणि मला एक तुम्हाला खूप छान गोष्ट अशी सांगायची आहे की मी यशवंतबुवा जोशी ज्यांच्याकडे गाणं शिकलो त्यांनी मला कधी हातचं राखून दिलं नाही, सरळ हस्ते सगळं दिलं. गुरु आपल्याला काय वृत्तीने म्हणजे काय डोक्यात ठेवून ज्ञान देतो हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्यावरती त्या शिष्याचं भवितव्य अवलंबून असतं असं मला वाटतं. म्हणजे काय हेतू असतो डोक्यात. म्हणजे गुरु जर आजकालच्या वातावरणामध्ये मी असेही बघितलेले आहेत की गुरु ज्ञान देताना डोक्यात विचार करत असतो की मी माझा प्रतिस्पर्धी तर तयार करत नाही आहे ना. तर ह्या सुद्धा गोष्टी असतात. सो गुरु जो असतो ना तो फार प्रामाणिक लागतो आणि तो शिष्यांनी निवडून घ्यावा लागतो, हे माझं मत आहे. लोक मला शिव्या घालतील की गुरु निवडतो शिष्याला, शिष्य कसा निवडेल. पण माझं म्हणण्याचा हेतू असा आहे की ह्याच्यात कोणी छोटा मोठा नसतो. गुरु असेल तर तो शिष्य असतो ना, शिष्यच जर नसेल तर तो गुरु कसा होणार. सो दोघांनाही तेवढंच महत्त्व आहे, कोणी याच्यात छोटा मोठा नाही आहे. सो ह्या सर्व गोष्टी अशा असताना ना ते नातं काय आहे हे डोक्यात ठेवून त्याच्या पावित्र्याचं भान राखून जो गाणं किंवा जी विद्या देतो तो खरा गुरु असतो. म्हणून माझ्या गुरूंनी मला कधीही जेव्हा केव्हा मी सांगितलं अहो बुवा मला आज हा राग शिकायचा आहे, हो शिकवाल नका, ते शिकवायचे. सो प्रेमाने जो माणूस सडळ हस्ते काही हातचं राखून न देता मला यावं ही गोष्ट, मला ही गोष्ट समजली पाहिजे, तळमळीने समजली पाहिजे, हे जो व्यक्ती पोटतिडकीने शिकवतो ना तो खरा गुरु. आणि तसे गुरु मला माझ्या नशिबाने लाभले म्हणून मी आज काय 4 गोष्टी गाऊ शकतो. आणि हे सगळं करत असताना आजच्या युगात म्हणून मी सांगतो, मी हे बोलल्यानंतर अनेक मोठ्या लोकांना राग आला होता, पण ते खरं आहे. माझे बुवा फार साधे होते. मला खूप मोठ्या मोठ्या लोकांनी तू माझ्याकडे शिकायला ये बोलवलं होतं. पण माझी एक अशी इच्छा होती की मी ज्ञानासाठी गुरुकडे जाणार. गुरुचं नाव मोठं आहे म्हणून माझ्या करिअरला काहीतरी चांगली कोलांटणी मिळेल म्हणून मी त्या मोठ्या गुरुकडे जायचं हे माझ्या मनाला पटत नव्हतं. म्हणून मी कधीही खूप मोठं नाव ज्यांनी बोलवलं त्यांना हात जोडून मी नाही म्हटलं आणि त्यांना सांगितलं माझी लायकी नाही तुमच्याकडे शिकायची. पण अपमान नाही, त्यांना राग आला असेल माझा, पण खरं काय असतं आपल्याला आपली भूक काय आहे ती माहीत असते आणि त्या गोष्टीशी प्रामाणिक राहिलं पाहिजे. म्हणून मी अशा गुरुकडे गेलो जो खरा हाडाचा गुरु असेल, कळलं. आणि त्याच्यामुळे मला ज्ञान मिळालं. म्हणजे त्यांनी गेल्यानंतर, बुवांनी गेल्यानंतर मला दुसऱ्याकडे कोणाकडे जायची गरज लागली नाही. म्हणजे तुम्ही विचार करा, मला त्यांनी 3,000 ते 3,500 बंदिशी दिल्या आहेत, जे माझ्या अख्ख्या आयुष्यात गायलो तरी ते पुरेल. शिवाय कॉम्पोज करायची क्षमता काय असते, कॉम्पोजिशनचे निष्कर्ष काय असतात, बंदिश ठेवतो आपण किंवा गात असताना ठेका असतो किंवा ताल असतो, तो तालाचा झोल सांभाळत कसं गायचं, ठेक्याचे छंद कसे सांभाळायचे, हे सगळ्या बऱ्याच गोष्टी मला त्यांनी शिकवल्या. आणि आजकाल काय होतं तुम्हाला एक सांगतो की हे माझं मत आहे, कदाचित ते चुकीचं असेल, लोकांना पटणारही नाही. मोठे मोठे नावं जी आलेली आहेत त्या लोकांचं काय होतं, शिष्यांना घेऊन जातात, ते घेऊन जातात वाद्य उचलण्यासाठी, त्यांची कामं करून घेण्यासाठी. माझी त्याबद्दल काही हरकत नाही आहे, पण माझं म्हणण्याचा हेतू असा आहे की मी जर उद्या भांडीसुद्धा घासेन मी त्यांच्या घरी, मला काही वाटणार नाही, पण मी तेवढं काम केलं ना तर मला तेवढ्याचं ज्ञान मिळालं पाहिजे. तेवढं मी जितकं काम करीन, जितकं ज्या गोष्टी करीन तेवढ्याचं ज्ञान मला मिळालं पाहिजे. आता तुम्हाला एक उदाहरण देतो. भीमसेन जोशी जे होते, भारतरत्न आपले पंडित भीमसेनजी, त्यांनीसुद्धा गुरूंच्या घरी भांडी घासली, काम केलं, झाडू घातलं, सगळं केलं, फार कष्ट करून विद्या मिळवली. किंवा आता व्यंकटेश कुमारजी, मोठे मोठे जी आपा उल्हासजी असतील, सगळ्यांनी, मी सांगतो ना, गुरुच्या घरी भांडी घासून हे लोक शिकलेले लोक आहेत. पण ते गुरु खरे गुरु होते, ते काम करतायत, सगळं काय पोटतिडकीने त्यांनी विद्या दिली, सगळं दिलं, म्हणून आज ते लोक लेजेंडरी म्हणून एस्टॅब्लिश झाले. कळतंय. तर मला सांगायचं काय हेतू की गुरु म्हणून
एका गुरुनी दुसरा गुरु घडवला पाहिजे, शिष्य नाही घडवला पाहिजे. भारतीय ज्ञान परंपरेचं महत्त्व हेच आहे की ब्रिटिशांनी आल्यानंतर कोलोनियल एज्युकेशन सिस्टममुळे गुरुकुलाचा नाश झाला. तो गुरुकुल पद्धतीचा नाश झाल्यामुळे सगळे शिष्यच निर्माण होत राहिले आयुष्यभर, गुरु कोणी झालाच नाही. आणि दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे आपल्या हिंदू लोकांमध्ये डॉक्युमेंटेशनचं महत्त्व नाही आहे. रिसर्च अँड डॉक्युमेंटेशन. आज मी जे काम करतोय ना ते फक्त रिसर्च आणि डॉक्युमेंटेशनचं करतो. आणि मी गातो पण, माझे कार्यक्रम अचाट बाहेर कार्यक्रम. आत्ता मी दिल्लीला गायलो, लखनौला झाले प्रोग्राम, पुण्यात झाले, सगळीकडे गातो. अमेरिकेत आत्ता मला इंडियन नॉलेज सिस्टमवरती बोलण्यासाठी वॉशिंग्टनला अमेरिकेच्या पार्लमेंटमध्ये बोलवलं होतं. तिकडच्या लोकांशी मी चर्चा केली. मी त्यांना सांगितलं की तुम्ही मला जमीन द्या, मी माझ्या खर्चाने तुम्हाला हिंदू युनिव्हर्सिटी ऑफ अमेरिका बनवून देतो. अशा अनेक गोष्टी सांगितल्या. ते करतीलही, चालू आहेत त्या दिशेने प्रयत्न. पण आत्ताचं जे मेन गरज आहे समाजाला ते म्हणजे ज्ञान परंपरेचं संवर्धीकरण आणि डॉक्युमेंटेशन. ते जर आत्ता आपण केलं नाही ना तर पुढच्या पिढीला जे आपण उपभोगलं ते पण बघायला मिळणार नाही. असे फिल्टर्स लागलेले आहेत आणि त्या फिल्टर्समुळे समाजसुद्धा असा बदलत चाललेला आहे. कारण भारत हा देश असा आहे ना की आत्ताच्या पिढीला तो सगळ्या बऱ्याच फ्रंट्सवरती युद्ध लढतोय. म्हणजे ते एज्युकेशनल असू दे, नरेटिव्ह वाईज असू दे किंवा सगळ्यात. आणि त्याच्यात दुसरा एक नरेटिव्ह असा सेट केला जातो की भारतीय ज्ञान परंपरा आणि इंडियन गोष्ट आणि पुरातन ज्या काळातल्या सर्व गोष्टी आहेत त्या सगळ्या भुरसटलेल्या आहेत. हा जो काही नरेटिव्ह सेट केला जातोय तो आपल्या स्वतःच्या अधोगतीसाठी केला जातोय, जो वेस्टकडनं केला जातोय. मला अत्यंत आनंद आहे. मी आत्ता अमेरिकेला गेलो होतो तेव्हा बायडन हरले ह्याचा मला अत्यंत आनंद आहे. तुम्हाला सांगतो मी, या प्लॅटफॉर्मवर सांगतो मी. कारण कसं होतं माहिती आहे, तुम्हाला सांगतो की वेस्टचा आणि बाहेरच्या सगळ्या रीतिरिवाजांचा आणि वेस्टर्न, जितकं आपण वेस्टर्नाइज होऊ ना तेवढं आपण इंडियन नॉलेज सिस्टमला विसरत चाललो आहे. कारण आपण ती लाईफस्टाईल आचरतो आहे. आता मी अमेरिकेत ज्या वेळेला जातो ना, आता इथले विद्यार्थी आहेत किंवा इथे जे मुलं शिकत आहेत, मी मान्य करू शकतो की चला अमेरिकेत जितके पैसे मिळतात तुम्हाला तितके भारतात जॉब करून तसे मिळत नसतील. पण मानसिक स्वास्थ्याचं काय? आज मी अनेक मुलं असे बघतोय जे तिथे नोकऱ्या करतायत, ज्या तिथे काय म्हणतात त्याला राहत आहेत, त्यांचा स्ट्रगल चालू आहे, पण मानसिक स्वास्थ्य खूप खचलेलं आहे. आता मी परवा मागे सिॲटलला गेलो होतो. सिॲटलला ग्लूमी वेदर आहे, पूर्ण ग्लूमी आहे सगळं. तर त्या ग्लूमी वेदरमुळे तिकडचे वातावरण असेल किंवा विचार करण्याची त्या लोकांची जी काही पद्धत असेल ती इतकी बदलते. आपल्या भारतीयांच्याच बाबतीत होतं हे. ते लोक तिकडे राहत आहेत ना, त्यांना सवय झालेली असते कारण जन्मापासून त्यांनी बघितलेलं असतं. इकडच्या गोष्टी आपण उपभोगून तिकडे जेव्हा राहायला जातो त्यावेळेला ज्या गोष्टींमध्ये बदल होतात माणसांमध्ये, त्या बदलाविषयी मी बोलतो आहे. तर ते लोक तिथे फार, आपले भारतीय लोक तिथे डिप्रेस्ड राहतात. कारण आपल्या भारतीय लोकांचं संबंध कसं आहे, सख्खे शेजारी, समोर राहायचं, बोलायचं, करायचं, सोशल जे काही इन्व्हॉल्वमेंट असतो, इमोशनल इन्व्हॉल्वमेंट असते, ती फार भारतीय लोकांची जरा इतरांपेक्षा वरती आहे. सो त्या गोष्टी मिळत नसल्यामुळे काय होतं की तिकडे राहणाऱ्या लोकांचं खूप जरा गणित थोडंसं गणतं. मी असं म्हणत नाही की तिकडे राहणारे सगळे त्रासात आहेत, असं नाही म्हणत आहे मी, पण ते गणतं. ते गणल्यामुळे त्यांना कॉम्प्रोमाइज करावं लागतं खूप गोष्टींवर, पैसा मिळतो. सो ह्या सर्व गोष्टी करत असताना ना मला असं वाटतं की आता भारतीय अध्यात्मशास्त्र आहे, तर ह्या सर्व गोष्टी भारतामध्ये ज्या आहेत त्या तुम्हाला तुमचा विचार फार वेगळ्या पद्धतीने करण्यासाठी प्रवृत्त करतात. की तुम्ही जगताय तर का जगताय, कशाला जगताय, तुमचं जगण्याचं मर्म काय आहे, जन्म काय झाला आहे, ही सगळी व्याख्या आणि हे सगळे प्रश्न आपल्या भारतीय ज्ञान परंपरेने आणि अध्यात्मशास्त्रातच दिलेले आहेत. तिकडे प्रयोजनच नाही आहे, कळतच नाही आहे. तो तिकडे का जातो हुक्का मारायला हे त्याला कळत नाही आहे. सो विरंगुळा जो असतो तो एक वेगळी गोष्ट असते. आणि जेव्हा विरंगुळा जेव्हा गरज बनून जाते
आपण आता साधं उदाहरण देतो मी. कुठली गोष्ट प्रमाणात केली की त्याला आपण म्हणतो ठीक आहे, पण प्रमाणाच्या बाहेर गेलं की त्याची वाट लागते. अति तिथे माती म्हणतो. तर अति तिथे माती ही जी व्याख्या आपल्याकडे आहे ती त्यांच्याकडे नाही आहे. हे त्यांना कळत नाही. लक्ष्मण रेषा काय आहे ती समजत नाही. सो ह्या सर्व गोष्टी कुठे अ मॅन शुड नो व्हेअर टू स्टॉप हे जे आपल्याकडे म्हणलं जातं हे आपल्याकडे आहे. सो आपली ज्ञान परंपरा जी आहे भारतातली ती आपल्याला ह्या सर्व गोष्टी कशा आहेत त्याचं तुम्ही स्वतःचं अवलोकन कसं करावं या सर्व गोष्टीचं एक वेगळं तुम्हाला मार्ग दाखवते. म्हणून भारतीय अध्यात्मशास्त्र असेल किंवा तुमची कला असेल किंवा तुम्ही कुठलंही कर्म करता त्या गोष्टीतनं सोशल अपलिफ्टमेंट, फिजिकल, मेंटल, इमोशनल आणि राष्ट्रनिर्मिती ह्या 5 गोष्टींमध्ये काय ह्या गोष्टीचं कॉन्ट्रीब्युशन राहतं आपल्या जगण्याने याचा प्रत्येक माणसाने विचार केला पाहिजे. आणि त्यामुळे हे माझ्या पुस्तकात लिहिलेलं वाक्य आहे की तुमच्या कलेमध्ये समाज निर्माण करण्याची क्षमता असायला पाहिजे. आता त्याच्यातसुद्धा कसं की मी सावरकरांवरती केलं प्रोजेक्ट. मी तुम्हाला एक सांगतो की कुठलाही माणूस हा 100% पटेलच असं नाही आहे. आता सावरकरांच्या थोड्या गोष्टी मला पटतील, थोड्या नाही पटणार. पण एखादी गोष्ट नाही पटल्या म्हणजे तो माणूस अनुकरण करण्यासारखाच नाही आहे असं नाही होत ना. माझ्या पण थोड्याशा गोष्टी असतील ज्या कोणाला पटणार नाहीत. सो तो विषय नाही आहे. विषय असा आहे की ज्या वेळेला आता तुम्हाला सांगतो एक मजा की कसे योग जुळून येतात की सावरकरांनी उर्दू गझला लिहिल्या होत्या माहिती आहेत का कोणाला? कोणालाच माहीत नव्हतं. त्यांनी लिहिलेल्या हस्तलिखित हे मी काम करत असताना मला सापडल्या आणि त्या गझलासुद्धा अशा होत्या की त्याच्यातनं सुद्धा आता आज तुम्ही ज्या गझला ऐकता त्या गझलांमध्ये असं असतं की मेहबूब आणि तुमच्या प्रेयसी आणि प्रियकर किंवा त्या दुःखी असतात. तर त्यांच्यासारखा माणूस मुसलमान कैदी तिथे जे अंदमानला मुसलमान कैदी होते त्या मुस्लिम कैद्यांशी मैत्री करून त्यांनी उर्दू शिकून उर्दूत गझला लिहिल्या तिकडे असे ते होते. तर म्हणजे सांगायचं कारण काय की लोकांनी फार वेगळे समज निर्माण करून ठेवलेत. आज सावरकर असतील किंवा सरदार वल्लभभाई पटेल असतील किंवा आपल्या विचारसरणीला मानणारं सरकार आत्ता आहे म्हणून ह्या सर्व गोष्टी बाहेर येत आहेत. आता तुम्हाला सांगतो ज्या माणसाला तिथे अंदमानला उलटं लटकवून टॉर्चर केलं जायचं, कितीतरी तास उभं ठेवलं जायचं, ज्यांना अन्न पाणी खूप त्रासात टॉर्चर केलं जायचं, त्यांना तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो की तिकडे त्यांच्या कालकोटीतनं खाली फासावर लटकवताना दिसायचं. फाशी घराच्या वरती त्यांची खोली होती. तर प्रत्येक वेळेला कोणाला लटकवलेलं ते त्यांना तिकडनं दिसायचं. असं मानसिक खच्चीकरण परत. तर या सर्व परिस्थितीमध्ये तो माणूस काय लिहितो तर यही पाओगे महशर में जबा मेरी बया मेरा मैं बंदा हिंद वालों का यह हिंदुस्तान मेरा असं लिहायचे. आता जीती दुनिया उसी सिकंदर पर भी जो के शेर हुआ भागे यूनानी भारत आके जो ना तनी कभी देर हुआ महाराज कहाँ वो आज श्री चंद्रगुप्त बलशाली है रक्त रक्त में अपने भाई हम ही हमारे वाली हैं. हां असं लिहिणारा माणूस होता तो. तर पटणार नाही का तुम्हाला? ह्या सर्व गोष्टी आपल्या भारतात झालेल्या आहेत. आता तोच माणूस जर अमेरिकेत किंवा कुठे जर जन्माला आला असता त्याला डोक्यावर घेऊन आपण नाचलो असतो ते लोक. घर की मुर्गी दाल बराबर असं होतं ते. त्याच्यामुळे माझं म्हणण्याचा हेतू काय आहे की इतके उदाहरणं आहेत आपल्याकडे ज्यांची जडणघडण ही भारतीय ज्ञान परंपरेचा प्रभाव आणि अभ्यास असल्यामुळे झाली. त्यातले हे सगळे आहेत. राम गणेश गडकरी असतील, वीर वामनराव जोशी, सावरकर असतील. तुम्ही नावं घ्या, महाराष्ट्रातली नावं घेतोय मी आणि कुठलंच नाही. असं या सर्व गोष्टी असल्यामुळे भारतीय ज्ञान परंपरेचा प्रसार आणि प्रचार आणि अभ्यास आणि अध्यात्मशास्त्रातनं केली गेलेली उपासना त्याने स्वतःमध्ये तुम्ही काय बदल घडवू शकता यात
तिन्ही गोष्टींचा ज्या वेळेला समन्वय एका व्यक्तीमध्ये होतो तेव्हा तो भारतीय आहे असं मला वाटतं. सो भारत म्हणजे काय? भारताचा अर्थच तो आहे. आपण इंडिया नाही म्हणत. इंडिया हे नाव हे ब्रिटिशांनी दिलेलं आहे. आणि तेही का दिलेलं आहे? कारण एखाद्या माणसाचं नाव आपण देत असताना काही त्याला अर्थ नसलेलं नाव दिलं की त्या माणसाचं महत्त्व पण संपून जातं. सो जात असताना आपलं महत्त्व संपून जावं या दृष्टीने दिलेलं नाव आहे ते. सो आपलं नाव भारत आहे. सो त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टी ह्या अभ्यासत असताना मला ज्या ज्या गोष्टी जाणवल्या त्या सर्व गोष्टी या पुस्तकात मी लिहिलेल्या आहेत. आणि आता पुढचंही माझं व्हेंचर आहे ते तुम्हाला सांगतो मी. माहीत नाही ते कितपत शक्य होईल, पण होईल. पतंजली योगसूत्र असेल किंवा बरेच अजून असे आहेत किंवा आलेले अनुभूती असतील, त्या सर्व अनुभूतींवर आधारित. आणि आत्ता मी आळंदीला गेलो होतो ज्ञानेश्वरांच्या समाधीला. दिवाळीच्या पाडव्याला मला तिथे गायला मिळालं आणि मी तिथे गाऊन तिथे पूजाही केली, अभिषेक केला समाधीवर. तर ह्या सर्व गोष्टी जेव्हा घडून आल्या तेव्हा मला असं वाटलं की आपण संजीवन समाधी जी आहे ना ज्ञानेश्वरांनी घेतली किंवा अशा, त्यावर एक आता माझं पुढचं पुस्तक येतं आहे की असे ज्या विभूती होऊन गेल्या त्यांनी योग मार्गातनं कसं त्यांचं डेस्टिनेशन मिळवलं यावरती आता माझं पुढचं पुस्तक येतं आहे. सो असे अनेक गोष्टी, म्हणजे हे सुद्धा भारतीय ज्ञान परंपरेचंच महात्म्य आहे. पतंजली योगसूत्र असेल काय किंवा सगळं. तर मला सांगायचा हेतू एवढाच आहे की ह्या सगळ्या गोष्टीचा समन्वय ज्या वेळेला एका व्यक्तीमध्ये व्हायला लागतो ना तेव्हा त्याचं आयुष्य एका वेगळ्या दिशेने वळतं. आणि ते वळत असताना त्याच्यामध्ये जर संगीताची साथ असेल, आणि संगीत हे खूप मोठं साधन आहे. तुम्ही नावं घेणार, तुम्ही जप करणार, तुम्ही उपासना करणार, पण तुमचा जर परिपक्व सा गळ्यातनं निघाला ना तर तुम्हाला डायरेक्ट कनेक्ट करवतो. आणि हे खरं आहे आणि हे मी अनुभवलेल्या गोष्टी आहेत. आणि हे मी जे अनुभवलेलं आहे त्याला वैज्ञानिक पद्धतीने सर्टिफाय ज्यांनी केलं ते न्यूरोसायंटिस्ट होते. एक VS रामचंद्रन म्हणून पण होते ज्यांना पद्मभूषण मिळालं. सॅनडियागो युनिव्हर्सिटीमध्ये ते मोठे न्यूरोसायंटिस्ट होते. ते आता बिचारे त्यांना पॅरालिसिसचा प्रॉब्लेम झाला आहे थोडा, पण त्यांनीसुद्धा सायनेस्थेशिया आणि न्यूरो कॉग्निटिव्ह प्लॅस्टिसिटी आर्टिस्टची कशी असते ह्याच्यावरती त्यांचं खूप मोठं संशोधन आहे. तर सांगायचा हेतू काय आहे की या सर्व गोष्टी अशा असताना या पुस्तकामध्ये आणि आता येणाऱ्या पुस्तकामध्ये पण मी या सर्व गोष्टी परत आणखी विस्तृत पद्धतीने देणार आहे. मला असं वाटतं की सरांनी सगळेच टॉपिक इतक्या छान पद्धतीने कवर केलेत. तरीसुद्धा एक ॲज अ स्टुडंट ऑफ क्लासिकल म्युझिक मला असं विचारायचं आहे की शास्त्रीय संगीताच्या अभ्यासात प्रत्येक कलाकाराच्या वेगळे वेगळे टप्पे असतात, जसं तुम्ही आम्हाला सांगितलं. आणि सुरुवात आपली गुरूंच्या तालमीनी, त्याच्यानंतर आपल्या स्वतःच्या रियाजानी, मग चिंतन मनन करून होत असते. पण एक स्टेज अशी असते की जिथे आपण जेव्हा परफॉर्म करत असतो तेव्हा एक कुठली तरी शक्ती आपल्याला टेक ओव्हर करते आणि तिथे मग माझा रियाज किंवा माझी साधना सगळंच संपतं त्या अनुभूतीच्या वेळेस. तर मग त्याबद्दल तुम्ही काही सांगू इच्छिता? कुठलीही विद्या असते ना ती शिकत असताना त्याचं माध्यम पहिल्यांदा स्पष्ट पाहिजे. माध्यम स्पष्ट म्हणजे कसं की आता माझ्या डोक्यामध्ये एखादी संकल्पना आली आणि ती गळ्यातनं येईल का नाही याचा मी विचार केला नाही पाहिजे. स्टेजवर बसून गात असताना ती आली पाहिजे. आणि ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया इतकी झपाट्याने होते की डोक्यात आलं की ते गळ्यात आलं पाहिजे, डोक्यात आलं की ते गळ्यात आलं पाहिजे. मी आज बरेच गायक असे बघतो ज्यांचं प्रॉब्लेम असा होतो की अरे माझा तो वरचा गंधार लागेल का नाही, खालचा पंचम लागेल का नाही, खालचे सूर लागतील का नाही. ह्या मनस्थितीत अडकल्यामुळे डोक्यात आलेली कितीही चांगली परम्युटेशन कॉम्बिनेशनची फ्रेज असेल ते घेऊ शकत नाहीत त्या भीतीपोटी.
म्हणून त्याच्यासाठी हा जो तू प्रश्न विचारलाय ना, त्याच्यासाठी पहिल्यांदा गायकाने निडर असलं पाहिजे, घाबरलं नाही पाहिजे. फार तर फार काय होईल, चुकेल ना, चुकलं तरी चालेल, पण गायची हिंमत पाहिजे. दुसरं महत्त्वाचा विषय म्हणजे जेव्हा तुम्ही न घाबरता जेव्हा गाता, तेव्हा मला एकदा लताबाई म्हणाल्या होत्या की सूर न लागणं नाही पहिली मनस्थिती आहे. गळा नंतर बोलतो, पहिल्यांदा तुम्ही मनातनंच डिक्लेअर करून टाकता की हा लागणार नाही माझा. आता माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर मास्टर दीनानाथांची गाणी सगळी मी गायलो त्यांच्या सांगण्यावरनं. आता मास्टर दीनानाथांची गाणी ही गायला एवढी अवघड आहेत, फारच जास्त अवघड आहेत. म्हणजे इतकी अवघड आहेत की ती कुठच्या कुठे जातात, कुठल्या कुठे, म्हणजे काय कुठून मालकंस असेल तर दिव्य स्वातंत्र्य रवी असेल तर मालकंसमधनं कुठच्या कुठे ते जाऊन कौशिक कानडा इथे तिथे फिरून बिरून गाव फिरून येतात. मूर्छना पद्धतीचं असतं, मूर्छना असतात तेव्हा असं सगळ्या बऱ्याच गोष्टी असतात. सो हे करत असताना मी जर विचार केला की अरे हे सगळं माझ्या गळ्यातनं येईल का नाही, तर होणार का, ते नाही होत. सो माध्यम पहिल्यांदा स्पष्ट पाहिजे. माध्यम स्पष्ट आलं की तुम्हाला समजतं की आता गळा गाणारा आहे. मग आलेली जी काही फ्रेज आहे त्यामध्ये जी सुरावट आहे ती तुम्हाला आतमध्ये दिसली पाहिजे. पहिल्यांदा सूर दिसणं ही एक संकल्पना आहे. लोक काय म्हणतात की सूर दिसू कसा शकतो, पण मी म्हणतो की सूर दिसतो. तुम्हाला सूर दिसल्याशिवाय तुम्ही तो लावू शकत नाही. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, म्हणजे एका सुरामध्ये जी ताकद असते ना ती तानेत नाही आहे. ती तानसुद्धा तेवढ्याच सुरात आली पाहिजे. आज ॲक्रोबॅटिक्स पदम पसानीचा पसानीचा मध असं करून जे गायलं जातं नोटेशन, त्याच्यामध्ये माझं एक ओपिनियन असं आहे की सूर खुंटतो. सूर खुंटतो, तुम्हाला मजा येते, तुम्ही तालाशी काय म्हणतात त्याला मारामारी करता, सगळं करता, तर ते चालतं एक थोड्या वेळासाठी. तो चमत्कार म्हणून लोकांना मजा वाटते, आवडतं. सारखं सारखं केलं की तो माणूस चमत्कारी काय म्हणायला लागतं. हां, पण सांगायचं कारण काय आहे की हे चालू असताना ना खऱ्या सच्च्या सुराचं महत्त्व काय आहे ते समजून तो सूर तुम्हाला तुमच्या आतमध्ये दिसला पाहिजे. तो दिसला ना की तुम्हाला विजन स्पष्ट होते. विजन स्पष्ट झालं की कळतं की कुठे जायचं आहे, कुठे जायचं आहे. ती जागा दिसली की तुमचा गळा त्या दिशेने धावायला लागतो. सो असं हे माध्यम क्लिअर झाल्यानंतर हे करता 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 तुम्हाला ना इंटरनल इंट्रोस्पेक्शन करायला लागतं. म्हणजे कसं तुम्हाला सांगतो की तंबोरा असतो, हे मी केलेल्या गोष्टी सांगतोय. तंबोरा असतो इलेक्ट्रॉनिक नव्हे, मॅन्युअल स्वतः जोडलेला, पेटीच्या रेफरन्स शिवाय, हार्मोनियम धरून नाही, पेटीच्या रेफरन्स शिवाय जोडला गेलेला तंबोरा. तो जोडल्यानंतर तो तुम्ही ऐकायचा कानानी, एक तास दीड तास फक्त तंबोरा ऐकायचा. तो ऐकल्यानंतर तुमच्या आतमध्ये सूर भरतो आणि सूर भरल्यानंतर तुम्ही ज्या वेळेला मग गायला लागता तर ते स्वराच्या बाहेर जात नाही. आणि तू जे म्हटलंस की नंतर ज्या काही गोष्टी होतात त्यानंतर, आता नंतर ज्या काही गोष्टी होतात त्या प्रात्यक्षिक गाऊनच मी दाखवू शकतो, त्या मी डिस्क्राईब नाही करू शकत. आता त्याचं एक उदाहरण द्यायचं झालं म्हणजे सगळ्यात मोठं उदाहरण जे मी बघितलं आहे आत्तापर्यंत ते म्हणजे अन्नपूर्णा देवी. अन्नपूर्णा देवी मला माहीत नाही तुम्ही किती लोक ओळखता, पण पंडित रविशंकर, भारतरत्न पंडित रविशंकर ज्या होते त्यांच्या पहिल्या पत्नी. माझे बाबा त्यांच्याबरोबर तबला वाजवायचे. माझे बाबा हे पंडित तारनाथरावांचे शिष्य तबल्यात. आणि ती बाई अशी होती, म्हणजे तुमच्या माहितीसाठी हरिप्रसाद चौरासिया असतील, नित्यानंद हळदीपूर असतील, त्याच्यानंतर शिवकुमार शर्मा, तुम्ही नावं घ्या, असे दिग्गज लोक त्यांचे शिष्य. आणि बऱ्याच गोष्टी झाल्या होत्या त्यांची, अख्ख्या मी त्यांच्याविषयी जास्त जाणार नाही, पण ती बाई म्हणजे वॉज अ म्युझिकल सेंट. त्यांनी जे काही अल्लाउद्दीन खासाहेबांची कन्या, सो त्यांनी मला एकदा मी त्यांना भेटत नसायच्या कोणाला,
आणि त्यांचं शिकवण्याची वेळ म्हणजे रात्री 12:30-1 वाजता बसणार आणि पहाटे 4:30-5 शिकवणार, ही त्यांची शिकवण्याची वेळ. सो त्यावेळेला मला एकदा त्या भेटल्या होत्या, त्याच वेळेला रात्री. तेव्हा मला हमकुच सुनाव असं म्हणाले होते. मी लहान होतो तेव्हा, 12वीत होतो. तर मी ऐकवलं त्यांना. ऐकवल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की आप बहुत ज़्यादा हद से सुर में हो, लिमिटच्या बाहेर सुरात आहेस तू, असं मला त्या बोलल्या. झालं, माझ्यासाठी तेवढं सर्टिफिकेट खूप होतं, पण हे समजण्या इतपत पाहिजे ना. आणि त्यावेळेला मला त्यांनी सांगितलं की सुरात आहेस म्हणजे काय, की मी बघत होते की तुला मी म्हटलं तू यमन गा, तर यमन तू बाकीच्या कलाकारांसारखा किंवा लोकांसारखा गात नव्हतास. तू एक सूर धरलास, तीव्र मध्यम धरलास, तर तू तीव्र मध्यमावरती येण्याचे 100 रस्ते शोधून काढलेस. फक्त निरेगमधनीचा गंधारावर थोडा वेळ थांबलो, मग झालं, मग मध्यमावर थांबलो, झालं, असा यमन नाही दाखवला तू. एक सूर घेतला, त्या एका सुरावरती जाण्याचे 100 रस्ते. मग चला, म संपला, मग आता नी घेऊया किंवा ध घेऊया, मग दैवतावरती जायचे 100 रस्ते. त्याच्यामुळे तो राग किती मोठा होतो. सो असं तू दाखवत असल्यामुळे ही इतकी छान दृष्टी तुला देवाने दिली आहे, याचं कौतुक येते. म्हणून दाब हद से ज्यादा सुरमे हो, या कारणाने त्या म्हणल्या होत्या. तर ती जी व्यक्ती होती अन्नपूर्णा देवी, त्यांनी ज्या पद्धतीने रागांचा अभ्यास केला, आता त्यांचं यूट्यूबवरती कौशिक कानडा वगैरे आहे, त्यांना रेफरन्स लागायचा नाही. आज आपल्याला तंबोऱ्यावरती किंवा ह्याच्यावरती रेफरन्स लागतो. ती बाई एक वाद्य सुरबारचं घेतलं की तासनतास वाजवू शकायची, आणि ती जे वाजवायची तो राग व्हायचा. हे जे होतं ना, ही जी स्टेज येते आर्टिस्टच्या लाईफमध्ये, ते तू जे शेवटची स्टेज म्हणतेस ना, की कुठली एखादी गोष्ट तुमच्याकडनं ती करवून घेते. कारण मी हे अनुभवलेलं आहे ह्या लोकांकडनं, की हे म्हणजे हे आय वॉज अ विटनेस, की मला समजतं की तो व्यक्ती जे वाजवतोय किंवा गातोय ते तो विचार करत नाही आहे, ते कुठून तरी दुसरीकडनं विचार होत आहे आणि त्याच्याकडनं वाजवलं जातं आहे. ही जी जर्नी आहे, ही शेवटची जर्नी असते कलाकारासाठी. सो सुरुवातीपासून ते शेवटापर्यंत जे तू विचारलं ते असं आहे. मला असं वाटतं की इतक्या सुंदर चर्चेनंतर फक्त ऑडियन्स कडनं काही प्रश्न असतील तर आपण घेऊया. कोणाला काही विचारायचं असेल तर. एनी क्वेश्चन्स फ्रॉम ऑडियन्स? हां, एक मिनिट. तुम्हाला सर, मला एक विचारायचं आहे. म्हणजे तुमचं कॉन्ट्रीब्युशन खरंच खूप मोठं आहे, पण आता आपण जसं तुम्ही जे म्हणालात आता की ह्या जनरेशनपर्यंत सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे सगळ्यांना नाही, काही लोकांना, ठराविक लोकांना, पण पुढल्या पिढ्या ज्या येणार आहेत त्यांना त्यांच्यासाठी आणखी काय करू शकाल तुम्ही? म्हणजे तुम्ही पण काहीतरी विचार केलेलाच असेल त्याच्यावर. आपण आता बघतोय, म्हणजे एक मला निगेटिव्ह नाही बोलायचं, पण इथे आपण बघतोय की यंगस्टर्स जे एवढे होते आता इथे पूर्ण प्रोग्राम्समध्ये, त्यांच्यापैकी इथे कोणीच दिसत नाही आपल्याला. म्हणजे लोकांचा, म्हणजे त्या जनरेशनचा इंटरेस्ट जातो आहे की काय, म्हणजे नेमकं काय आहे हे, आणि त्याला कसं रिवाईव्ह करता येईल आपल्याला, त्याच्याबद्दल काही तुम्ही सांगू शकाल का प्लीज? आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो. कसं असतं, आजकालचं जे युग आहे ते पॅकेजिंगचं युग आहे. तुम्ही काय पद्धतीने ते पॅकेज करून देताय त्याच्यावरती आहे. आता राहिला प्रश्न यूथचा, तर आज तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. रागोपनिषद नावाचा एक मी मोठा अल्बम केला, प्रकल्प केला, की अल्लाउद्दीन खिलजी आपल्याकडे जेव्हा आला त्याच्यानंतर आपल्याकडे इन्व्हेजन झालं. तर इन्व्हेजनच्या नंतर आपलं भारतीय संगीत काय होतं याचं डॉक्युमेंटेशन. त्याच्यामध्ये 58 राग्समध्ये 80 बंदिशी मी कंपोज केल्या आणि त्या कंपोज करून अख्ख्या भारतातनं 32 कलाकारांनी ते गायलं आहे. त्या 32 कलाकारांमध्ये शंकर महादेवनपासून कौशिकी चक्रवर्ती, शंकर महादेवन,
त्याच्यानंतर सुरेश वाडकर, जावेद अली, तुम्ही नाव घ्या, सोनू निगम, सगळे त्याच्यामध्ये असे 32 कलाकार गायलेत. आता ह्या कलाकारांनी गायल्यामुळे, सोनू निगमनी किंवा अशा लोकांनी गायल्यामुळे ते लोक ऐकणार. तुम्ही पॅकेज कसं करून देता लोकांना ते महत्त्वाचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की त्याचं सिलेबस करण्याची आवश्यकता आहे. आज तुम्ही ज्या वेळेला म्हणता की चर्चासत्र भरवतो किंवा काही करतो, त्या चर्चासत्र भरल्यानं त्याचं रूपांतर फक्त चर्चेच होतं. पुढे काय होत नाही, त्याचं काय होतं नाही होत ते पुढचं आहे. पण त्याचं जर सिलेबस केलं गेलं, आज तुम्ही गांधर्व महाविद्यालयातनं डिग्री करता किंवा तुम्ही आज बर्कलीमध्ये आहात. आता माझं हे पुस्तक मला बर्कली युनिव्हर्सिटीमध्ये बोलवलं US ला. सो तिकडे सुद्धा इंडियन फ्रिक्वेन्सीज आणि वेस्टर्न फ्रिक्वेन्सीज ह्याच्यावरती अभ्यास करून थिसिस लिहायला लावणं, म्हणजे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने त्याचं पॅकेजिंग कुठे कुठे करून त्याचं सिलेबस बनवून ते लोकांना शिकवणं आणि त्याचं डॉक्युमेंटेशन करून ठेवणं, हा एक त्याच्यातलं सगळ्यात मोठा ऑप्शन आहे जे आम्ही करतो आहे. आणि इंटरेस्ट जर तुम्ही म्हणता ना, त्यासाठी विषय असा आहे की तरुण वर्ग, आता रागोपनिषदचं जे मी करतो आहे ना, तुमच्या माहितीसाठी सांगतो की त्या रागोपनिषदचे आत्ता 10,000 कॉपीजची ऑलरेडी ऑर्डर आली आहे. मला 10,000 कॉपीजची ऑर्डर आली आहे. एक कॉपी ही साधारणपणे 2800 रुपयाची आहे. त्याच्याबरोबर एक पेनड्राईव्ह आणि ते पुस्तक. आणि हे जे घेणारी मंडळी आहे ना, ही 32, 38, 40 अशा वर्षाचे आहेत. आपण काय देतोय त्यांना हे त्यांना समजलं ना. आणि तुम्हाला आणि एक गोष्ट सांगतो, क्लासिकल ऐकायला, आज तुम्हाला एक साधं उदाहरण देतो की क्लासिकल तुम्ही ऐकता, तर क्लासिकलमध्ये आज लोकांना ती डेप्थ का वाटत नाही, कारण म्युझिक हे एक्साइटमेंटसाठी आहे अशी एक व्याख्या एस्टॅब्लिश करून ठेवलेली आहे आपणच, येणाऱ्या पिढीने नाही, त्याच्या आधीच्या पिढीपासून, की एक्साइटमेंटसाठी आहे. सो ते बघताना त्याच दृष्टीने त्या गोष्टीकडे बघतात की त्यांना ते ऐकून जर एक्साइटमेंट होत नसेल तर मग हे नाही, हे आऊवालं म्युझिक आहे, ह्याला काही हे नाही. पण आज मी तुम्हाला एक माझ्या कार्यक्रमाचा फोटो दाखवतो. मी दीनानाथांच्या बंदिशींवरती, दीनानाथ मंगेशकरांच्या बंदिशींवरती आणि नाट्यगीतांवरती एक प्रोग्राम केला होता. यशवंतराव चव्हाण पुणे तिकडे केला होता. तो कार्यक्रम हाऊसफुल गेला, शिवाय स्टेजवरती लोकांना बसवावं लागलं होतं. सो तुम्ही ते कसं देता, काय देता, आणि त्यांना त्याच्यात सांगितलं होतं की मी बहारमध्ये हे बंदिश गाणार आहे, ही तुम्ही न ऐकलेलं आहे, एक्सक्लुझिव्ह आहे, असं वगैरे करून त्यांना एक वेगळ्या पद्धतीने तुम्ही त्या गोष्टीची चटक लावली ना. हे बघ, एक माणसाने दुसऱ्या माणसाला भेटल्याशिवाय ते होत नाही ना, कनेक्शन तर पाहिजे. सो ते कनेक्शन निर्माण करण्यासाठीचं जे व्यासपीठ आहे, ते व्यासपीठ पहिलं परिपक्व पद्धतीने आपल्याला बनवायला हवं. आणि ते जे बनवण्याचं काम आहे ते मी करतो आहे. आणि ते मी करत असताना त्याच्यामध्ये आता हे पुस्तक असेल किंवा माझे लेक्चर्स असतील किंवा मी जे गातो बाहेर, ते सर्व ऐकून माझ्या कार्यक्रमाला येतात ना तेवढ्या वयाची लोक. ते आल्यामुळे अरे मला पण असं गायला आलं पाहिजे, किंवा गात येत नसेल तरीसुद्धा हे ऐकता आलं पाहिजे, तर काय केलं पाहिजे. आजचंच उदाहरण देतो. मी येत असताना, तुमची ती सुरेश वाडकरांनी पूर्वीची बंदिश गायली, ती मला माझ्या कॉम्पिटिशनमध्ये गायचं आहे, तर मला जरा त्याच्याबद्दल गायडन्स मिळेल का तुमच्याकडनं. यूथ फेस्टिवलला, युनिव्हर्सिटीजच्या यूथ फेस्टिवलमध्ये माझ्या बंदिशी कॉम्पोजिशन सादर होतात. सो टेस्ट निर्माण झाली ना की तुम्ही तुमचं ऑडियन्स क्रिएट करत असता. तुम्ही तुमचा ऑडियन्स क्रिएट केला की त्याची चटक सगळ्यांनाच लागते. सो असं करता ना एका वेगळ्या, आता रागोपनिषदचं जे उद्घाटन आहे, यू विल नॉट बिलीव्ह की क्लासिकलचा कार्यक्रम आहे, शास्त्रीय संगीत प्युअर. त्याच्या कार्यक्रमाला टार्गेटेड ऑडियन्स किती आहे माहिती आहे? रजिस्ट्रेशन केलेलं 16,000 लोकांनी रजिस्टर केलं आहे. आम्हाला आता मुंबईला NSCI डोमची तारीख मिळत नाही आहे. यू विल नॉट इमॅजिन की क्लासिकल म्युझिकचा कार्यक्रम हा स्टेडियममध्ये होतो आहे. बांगलादेशमध्ये होतो, बंगाल फाउंडेशनचा एक कार्यक्रम होतो, ते सोडलं तर आत्ता म्हणून म्हणतो ना की त्यांना पॅकेज करून द्यायला लागतं. ते कसं तुम्ही फक्त इथे पेटी तबल्यावर कोणाला गायला लावा, कोणी येणार नाही ऐकायला. पण तेच एक वेगळं व्यासपीठ निर्माण करून तुम्ही काय देताय लोकांना, ह्याला किती प्राचीनत्व आहे हे तुम्हाला एक सांगतो. आपल्या भारतामध्ये चांगलं आहे का दुर्दैव आहे माहीत नाही, पण 2 कारणांनीच लोक ऐकतात गाणं.
एक ज्याला खरं गरज असेल आणि ज्याला स्वतःचं काहीतरी त्याच्यातनं मिळवायचं असेल, आणि दुसरा असतो तो म्हणजे प्रेस्टिज इश्यू. प्रेस्टिज इश्यू म्हणजे मी पंडित रविशंकरच्या कार्यक्रमाला गेलो होतो बरं का, त्याला ते सतारीत काय वाजवलं असेल ते कळेल न कळेल पुढची गोष्ट आहे. मी भरत बलवल्लीचं गाणं ऐकायला गेलो होतो बरं का, त्यांनी ना दिनानाथांचं बसंतची ही बंदिश गायली, ते ऐकायला गेलो होतो मी. सो त्या बसंतची बंदिश त्याला कळली का नाही हा पुढचा भाग आहे. पण प्रेस्टिज इश्यूसाठी जाणाऱ्यांचा एक वर्ग वेगळा असतो. काहीतरी मिळतंय आणि मला ते अंडरस्टँड करायचं आहे म्हणून एक शिष्यवृत्ती ठेवून ऐकणारा वर्ग वेगळा असतो. सो असे अनेक वर्गातले जे लोक आहेत ना, त्या अनेक वर्गाच्या लोकांना आपल्याला टार्गेट करायचं असतं. आणि ते करत असताना स्टेजवरती पण त्या कलाकाराची जिम्मेदारी असते की त्याला कोणासाठी गायचं आहे. प्रेस्टिज इश्यूसाठी आलेल्या लोकांसाठी त्याला गायचं असेल तर त्याचं गाणं वेगळं होतं. जर शिक्षण घेणाऱ्या त्या एका विशिष्ट वर्गासाठी गायचं तर तो वेगळा गातो. आणि त्याला जर फक्त मार्केटिंग आणि मी किती टाळ्या घेतो आणि करायचं तर ते त्याचं गाणं आणि वेगळं असतं. सो टाळ्यांचं गाणं जे असतं ते प्रभाव पाडत नाही. इंटलेक्च्युअल गाणं जे असतं ते प्रभाव पाडतं आणि माणसांना विचार करावा लागतो. आणि प्रेस्टिज इश्यूवाल्यांचा काही प्रश्नच येत नाही. ते येतात, गाणं ऐकतात, तिकीट काढून जेवायला जाऊन घरी जाऊन मस्त झोपतात. सो असे ते वर्ग आहेत. सो त्या लोकांना केटर करून सगळ्या गोष्टी करून त्याचा एक वेगळं व्यासपीठ बनवायची आवश्यकता जे बनवलं जात आहे. सर, तो माझा प्रश्न असा आहे की जैसे अपन लाइक मेरी फर्स्ट लैंग्वेज हिंदी है, सो मैं स्पीकिंग है. बोलिए ना, हिंदी में बोलिए. हाँ, तो जैसे हम अलग अलग मंत्र उच्चारण करते हैं या चैंटिंग करते हैं, तो जैसे निर्वाणा षटकम है, तो निर्वाणा षटकम को लोग बहुत अलग अलग ट्यून के साथ चैंट करते हैं. सो व्हाट इज़ द डिफरेंस विच इट क्रिएट्स इन द एक्सपीरियंस ऑफ दैट पर्सन एंड व्हाई डज दैट हैपन? सी बेसिकली क्या है, अभी आपने निर्वाणाष्टकम का बात किया तो मनोबुद्धि अहंकार चित्तानि नाहम ये है. सो अभी फॉर एग्जाम्पल जो लास्ट वर्स है अहम निर्विकल्पम निराकार रूपो, तो आप जब ये वर्स गाते हो तो ये वर्स का जो खंड है वो 11 है. वो 11 खंड में है. जो आदि शंकराचार्य जी ने लिखा है वो 11 खंड में है. प्रॉब्लम क्या होता है कि कॉम्पोजिशन के लिबर्टी के लिए लोग उसको तोड़ मरोड़ के गाते हैं. तो उसका जो छंद है और उसका व्यंजन है वो 11 के बदले दूसरे मात्रा में जब होता है तो लोग गलत जगह सांस लेते हैं. तो लोग जब गलत जगह सांस लेते हैं उधर उस मंत्र का जो शब्द है वो व्यंजन उधर टूट जाता है. वो व्यंजन उधर टूटने के वजह से वो मंत्र का परिणाम नहीं होता है, क्योंकि वो मंत्र का वो गाना बन जाता है. मंत्र और गीत में फ़र्क है. सो आज जो वो गाया जाता है, कभी अगर जो बाहर अगर प्रोग्राम में भी आप सुनेंगे तो इंस्ट्रूमेंट्स और ये सब चीज़ के साथ वो जब गाया जाता है तो उसका गाना बन जाता है. सो मंत्र का जब गाना बनेगा तो उसका प्रभाव कैसे पड़ेगा. तो इसीलिए पहले खंड जाति क्या है, अभी शंकराचार्य जी ने लिखा हुआ सौंदर्य लहरी होने दो या आपका दक्षिणावर्ती स्तोत्र होने दो या नर्मदाष्टकम होने दो, हर एक स्तोत्र का छंद है. तो वो छंद को ध्यान में रखकर वो कितने मात्रा में बैठता है वो आप देखकर उसका जब चैंटिंग करोगे तो वो चैंटिंग के हिसाब से वो व्यंजन वैसे घूम जाते हैं. तो वो चैंटिंग के व्यंजन जब मात्रा के हिसाब से घूम जाते हैं तो उसकी सिद्धता ज़्यादा बढ़ती है. ओके, दैट इज अ थिंग. थैंक यू. We are running out of time. Okay. बोला. बोला. काही क्लासिकल सिंगर्स फ्युजन पण करतात आहेत, तर तुमचं याविषयी काय मत आहे? हे बघा कसं आहे, फ्युजन जे तुम्ही म्हणता ना ते त्यांनी काहीतरी नवीन कंपोज करावं आणि करावं. जे एस्टॅब्लिश्ड आहे ते फ्युजन करून त्याची वाट नाही लावावी, ह्या मताचा मी आहे. आणि आज तुम्हाला फ्युजनची गरज का पडते, कारण तुम्हाला कंपोज करता येत नाही.
ओरिजिनल कंटेंट जे आहे ते बनवता येत नाही. आज तुम्ही साधं उदाहरण घ्या, श्रीनिवास खळेंसारखी माणसं, हृदयनाथ मंगेशकरांसारखी माणसं, जर त्यांच्या गुरूंचं आणि ते ज्यांना आयडल मानत होते तेच जर गात राहिले असते तर तुम्हाला नवीन गाणी मिळाली असती का? मिळालीच नसती. सो त्या लोकांनी ज्यावेळेला त्यांच्या सगळ्या गोष्टींचा परिपोष जो त्यांनी अभ्यास केला तो त्यांनी त्यांच्या कॉम्पोजिशन्समध्ये घातला, तर त्या कॉम्पोजिशन्सना डिस्टर्ब करून काहीतरी तिसरं बनवण्याचा हक्क कोणालाच नाही आहे. सो फ्युजन करायचं असेल तर करू शकतात, पण त्यांनी त्या फ्युजनमध्ये मग दुसरं काहीतरी ओरिजिनल कंटेंट टाकून त्याचं फ्युजन करावं, म्हणजे ते ओरिजिनल राहतं. कुठलंही गाणं, नाट्यगीत असेल किंवा कुठलंही भावगीत असेल किंवा कुठली बंदिश असेल क्लासिकलची, जी पारंपरिक पिढ्यानपिढे चालत आलेलं आहे आणि आम्ही ते गातो आहे, तर त्याला काहीतरी आपलं फ्युजन करून प्रेझेंट करण्याच्या मी विरोधात आहे. ओरिजिनल कंटेंट आहे तोपर्यंत ठीक आहे. थँक्यू सो मच फॉर कमिंग हिअर. आजच्या या भारत कवी कार्यक्रमातून आपल्याला लाभार्थीयांकडून संगीत, अध्यात्म आणि विज्ञानांच्या अंतरसंबंधाबद्दल अद्भुत ज्ञान मिळालं. स्वराधीश डॉक्टर भरत बलवल्ली यांचे मनपूर्वक आभार, ज्यांनी त्यांच्या अनुभवांनी आणि ज्ञानाने आपल्याला मंत्रमुग्ध केलं आहे. तसेच राधिका पालमवार यांचेही विशेष आभार, ज्यांनी अत्यंत कुशलतेने संवाद साधत कार्यक्रमाला उत्कृष्ट दिशा दिली. थँक्यू सो मच फॉर कमिंग. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच मॅम. एक रिक्वेस्ट करतो, सकाळ पब्लिकेशन आहे ना, त्यांच्या वेबसाईटवर जाऊन हे पुस्तक तुम्ही घ्या सगळे. भरत वाक्य नावाचं पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये ना मी आत्ता जे बोललो ना त्याच्यापेक्षा एक 10-15 पट तरी जास्त इलॅबोरेटिव्हली त्या विषयावरती लिहिलेलं आहे, आणि जे हवेतलं नाही आहे, म्हणजे त्याला वैज्ञानिक दाखले देऊन सगळं लिहिलेलं आहे. तो भरत वाक्य म्हणून पुस्तक आहे, ते तुम्ही नक्की घ्या आणि वाचा, आणि काही असेल तर मला विचारा.